प्रचंड चाललाय आणि त्या पावसामध्ये पण आता काही नाच चालू आहे. आणि पालखी सोहळ्यामध्ये जबरदस्त असा मांडणी चालू आहे. छोटासा असा लहानसा त्याच्या वडिलांच्या कडेवरती बसून आनंद बघतोय. वारकऱ्यांच्या लुकमध्ये आलाय आणि विशेष म्हणजे जर पुढे समोर बघितलं तर हे बघा या ठिकाणी आज जे पालखी प्रस्थान सोहळा आहे तुकोबा महाराजांचा, तर तो पाहण्यासाठी संस्कार आपण पुढल्या पिढीला देत असतो. तर ही संस्कृती जर जपायची असेल तर असे संस्कार आजच्या आई वडिलांनी केले पाहिजे. तर मित्रांनो खरंच त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. हे बघा काका बोलले की पावसाची पिंडी पंढरपूरची इतकी सवय येण्याची कशी असू शकते याचा मी अचंबित झालो. ऍक्च्युली बघू शकता की आज जो पालखी प्रस्थान सोहळा आहे आणि त्याचं हे जर बघितलं तर खरंच एक मानव लागेल सवय येणं जे असतं पावसामध्ये सुद्धा हे एकटाही थांबले नाहीये. एवढी शूटिंग घेऊ द्या. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एका सुंदर अशा व्हिडिओला. आज जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा आज पालखी प्रस्थान सोहळा 340वा साजरा होतो देवनगरीमध्ये. तर बघू शकता खूप साऱ्या दिंड्या आज या ठिकाणी इथे आलेल्या आहेत. 500हून अधिक दिंड्या या सहभागी झालेल्या आहेत आजच्या सोहळ्यासाठी. आणि विशेष म्हणजे जर बघितलं तर लाखो वारकऱ्यांच्या या सोहळ्यात आज हा पालखी प्रस्थान सोहळा आज देवनगरीमध्ये होणार आहे. आपण या सोहळ्याचा आनंद घेऊया. चला मग, जय जय रामकृष्ण हरी. चला 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 मुख्यमंत्री आताच पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी सज्ज झाले आपण बघू शकता. देवेंद्र फडणवीस साहेब आपल्याला या ठिकाणी दिसतील. मुख्यमंत्री यांचं आता या ठिकाणी पालखी प्रस्थान सोहळ्याला झाले उपस्थित झाले. हे बघा प्रचंड अशी गर्दी. प्रत्येक जण आपल्या कॅमेरामध्ये काही दाखवण्यासाठी सज्ज आणि पावसाला पण सुरुवात. पालखी प्रस्थान सोहळा या ठिकाणी होतोय आणि आपण जर बघितलं तर पावसाने पण खूप सुंदर अशी हजेरी लावली. जाण्याचं पुण्याचं काळ येते या ठिकाणी होतंय. बघू शकता खूप सारं असं पाऊस चालू असताना पण प्रत्येक जण आपल्या पद्धतीने जसं शक्य आहे. मित्रांनो पावसामुळे बघा वारकऱ्यांना कसं संरक्षण इथं थांबावं लागते आणि पावसाने पण ती मोकळच घातलाय. अचानकच पाऊस आला आणि पाऊस पण पाहिजे भावांनो. सो की एवढं तर सहन करावंच लागेल. हे बघा दुसरी बोलतो या ठिकाणी इतके तल्लीन झाले ते वाळीचा जो काही नाद असतो त्याच्यामध्ये कसं वयाचा पण अंदाज नाहीये. पण जे काय प्रचंड असा पाऊस चालू झाला आणि इंद्रायणी नदीच्या किनारे आम्ही उभे आहे. आणि विशेष म्हणजे या छोट्या दादाचं चाललं होतं खूप वेळा की बाबा थोडा गंध वगैरे आमच्याकडून लावून घे. चला पाऊस जरी चालू असेल तरी आपल्या पद्धतीने आपण त्याला थोडं सहकार्य करणं हे आपलं काम आहे. सो कसं वाटलं बघा, त्याचे खूप सारे कष्ट आहे ऍक्च्युली. बघा पावसामध्ये भिजून वगैरे हे कामं करत असतात. बघू शकता बघा केस कशी झालेलं, टोपी घालायची मला तसं त्यांना पण सहकार्य करत आपलं काम आहे. तर आपल्या पद्धतीने जेवढं होईल तेवढं केलं पाहिजे. तुकोबारायांच्या पालखीचा हा यंदाचा व्हिडिओ आपल्याला आवडलास तर हा व्हिडिओ लोकांपर्यंत पाठवा आणि सबस्क्राईब करायला आपल्या चॅनलला विसरू नका. चला मित्रांनो, बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय. बोला जगद्गुरू संत तुकाराम महाराज की जय.